ये तिजोरी के अंदर है इसके। गाइस बघा ही गाडी घेण्याचा फायदा असा असतो, इसकी वजह से बाप्पा अपने साथ रहेंगे नहीं क्या। भाईला तुम्ही पण लय मिस करतील नाही का? मी तर मिस करणारच आहे। हे काय माणसाला पाठवलंय ना, हा विचार होतोय ना, मग पण जाऊ नये आता। चल भाई। भाई नवीन बाईक डिलिव्हरीची व्हिडिओ कमिंग सून मध्ये पाहायला तयार राहा। आपल्या नाशिकचा मी पहिला व्यक्ती आहे, तुम्हाला जे सांगितलं मी का एक प्रॉब्लेम आहे। हो बाईला चालू कर। आत्ताच कुत्रं उडवलेलं आहे, काकाला वाढायला लावली तिने गाडी। हॅलो गाईज, आपण आता निघालो होतो चांदवड घाटात ना, त्याच्यानंतर आपली सगळी पब्लिक भेट थोडासा विषय झालाय। इंजिन लाईट का लागतोय हा मला प्रश्न पडलाय नाही का? काका काय झालं, पेट्रोल संपलंय का? धक्का मारू का मागून? भाई लोक आता एक सीन झालाय जो की भाईच्या गोप्रोचा झालाय। ट्रक पा कशी चालली आहे, बूम स्माइल बघा भाईची, स्माइल बघा। ही व्हिडिओ डिलीट करून टाकतो, परत येतो हारगिरी घेऊन यार तुम्ही पटकन जा बरं पटकन। हॅलो गाईज, गुड मॉर्निंग। आता वाजले सकाळचे 9, बघू शकता तुम्ही 9 वाजले आणि आपल्याला निघायचं आहे धुळ्याला। पण त्याआधी हे बघू शकता कसा झोपलाय। रात्री हा झोपलेला होता असा, मी झोपलेलो होतो इथे, नंतर हा बघा कुठे गेलाय। मला सकाळी मी उठवून टाकले। आता आपल्याला निघायचं आहे धुळ्याला, कारण की थोडंसं आपल्याला लद्दाख ट्रिपबद्दल तुम्हाला अपडेट पण द्यायचं आहे। ते गाडीवर बसल्यानंतर येतो, आता पहिले सगळ्यात आधी फ्रेश वगैरे होतो। हे बघा माझं आहे ना माईक ॲडॅप्टर गाडीत ठेवलं होतं आम्ही एक्सपल्समध्ये, त्याच्यामुळे ना एवढा सगळा पसारा काढला आम्ही। आम्हाला वाटलं हरवलं। जेवढी बॅग पॅक केलेली होती, ती सगळी खोलून ठेवली आम्ही। सगळा पसारा पूर्ण बाहेर काढला आहे। हे बघा बॅग पूर्ण रिकामी केली मी, सगळा पसारा बाहेर काढला आहे, सगळा तमाशा करून ठेवला आहे घरात नाही का? आता जेवढा वेळ पॅकिंगला लागला होता, परत पॅकिंग करायची आम्हाला आणि परत नव्याने सुरुवात करायची आहे। आणि अजून आपल्याला POC काढायला जायचं आहे बाईकची, ते काढायला पण जायचं आहे। इथंच वाजले आपल्याला 11:30 आणि सगळं ऑलमोस्ट सगळं पॅक करून झालेलं होतं, फक्त POC काढायची होती, निघायचं होतं आपल्याला। पण आता हे सगळं जेवढं पण हे सगळं पॅक करावं लागणार आहे परत एकदा। आता पॅक करतो, त्याच्यानंतर POC काढायला जातो, त्याच्यानंतर तुम्हाला परत एकदा बाईकवर भेटतो आणि आपण आपला लद्दाख ट्रिपचा हा पहिला ब्लॉग स्टार्ट करतोय। पण लद्दाख ट्रिप सुरू कधी होणार आहे हे तुम्हाला मी बाईकवर सांगणार आहे, त्यासाठी तुम्ही पुढचा व्हिडिओ बघत राहा। रेडी बघा गाईज, परत आता एकदा 0 पासून सुरुवात करावं लागते। हा सगळा पसारा आहे ना, परत एकदा पॅकिंग करावं लागतोय आपल्याला। जे एकदम आपण परफेक्ट पॅकिंग केलेलं होतं, एकदम पद्धतशीर, त्याचे सगळे हाल झालेले आपले। आणि खोलल्यानंतर आता पॅकिंग काय करायचं मला तो प्रश्न पडलाय नाही का? की आपण आधी एकदम परफेक्ट पॅक केलेलं होतं, एकदम म्हणजे एकदम परफेक्ट। आता डोकं काम नाही करत आहे खरं म्हणायला गेलं तर, की करू तो काय करू। पण सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे बघा अशा आलं होतं डायरेक्ट, डोकं काम नाही करते, खरंच काम नाही करत आहे। ॲडॅप्टर गेलो होतो माझं, भेटलंय ॲडॅप्टर आपल्याला। हॅलो गाईज, मी बाईक आहे ना आता लावली आहे प्रज्वलच्या घरी। हे बघा बघू शकता तुम्ही, कारण की पार्किंगचा थोडासा प्रॉब्लेम होत होता, त्याच्यामुळे त्याच्या इथे जाऊन लावली आपण बाईक। आता मी आपलं जे माईक ॲडॅप्टर गोप्रोचं जे राहिलं होतं ते नीच्या बाईकमध्ये राहिलं होतं, त्याच्यामुळे आपण एवढा सगळा पसारा करून ठेवला होता, ते आता काढून घेऊ सगळ्यात आधी, कारण की परत नको प्रॉब्लेम व्हायला। आणि POC काढायला जायचं आपल्याला सगळ्यात आधी, कारण की POC इम्पॉर्टंट आहे नाही का? आणि गोप्रोमुळे इतका परेशान झालो आमचा, 1 तास वाया गेला आहे कमीत कमी। 1 तासापासून आम्ही गोप्रोचं माईक ॲडॅप्टर शोधतोय आणि 15 मिनिटांनी मम्मी वर आली आणि मम्मीने विचारलं कुठे ठेवलं, कुठं गेले तुम्ही? त्याच्यानंतर मम्मी बोलली गाडीत तर नाही ठेवलं। तेव्हा क्लिक झालं का आम्ही सीटाच्या खाली ठेवलेलं आहे एक्सपल्सच्या, ते आता काढू। आपली बाईक लावलेली आहे प्रज्वलच्या घरी। क्या रे अंदर से वन वे आहे क्या? हे बघा, हे बघू शकता आपल्या इथं पार्किंगचा विषय असल्यामुळे ना बाईक प्रज्वलच्या घरी लावलेली होती आपण। आणि भाई तू आम्हाला काहीतरी देणार होता, ते आणलंय का? आणलंय का? हे बघा भाई, ही मागच्या वर्षीची आठवण आपली। कवर चेंज केलं काय भाई? ओके, लागते का चावी? परफेक्ट आहे का आता? सगळे कामं झालेले आहे, स्लीपिंग बॅग पण घेऊन झालेली आहे।
आणि भाईने मागच्या वर्षी पण आपल्याला मदत केली होती, यावेळेस पण मदत केली आहे. आता फक्त पाऊस बंद व्हायचा, पाऊस इथंच थांबणार आहे. आता तुम्हाला प्रँक करण्यासाठी आम्ही व्हिडिओ टाकली आहे. आम्ही चाललो आहे कुठं राईडला, पण राईडला वगैरे कुठं नाही चाललो आहे, बघू शकता तुम्ही. आमचं काही जाऊन नाही झालं. आता भेटतो. आपल्या गाडीची POC वगैरे काढून झाली. नीटच्या गाडीचा आता नंबर आहे, नंबर लावून उभा आहे भाई तिकडे. आणि आपली तर झाली नाही का. ॲडॅप्टर आहे ना, कुठं राहिलं होतं ते तुम्हाला दाखवतो आता. जे की आम्ही याच्यासाठी पूर्ण पसारा खोलला आहे. घरात जेवढी पण बॅग पॅक केली आहे ते सगळं काढलं आहे. हे सगळं याच्या खाली ये तिजोरी के अंदर आहे इसके. बघा फायदा असा असतो, असा फायदा राहतो का माणूस येडं बनतं आणि पूर्ण पॅकिंग आहे ना खोलावं लागते. हे बघा, हे बघा, हे ॲडॅप्टर, हे जे ॲडॅप्टर आहे हे गोप्रोचं, याच्यासाठी सगळं चाललं होतं. आणि त्याच्यासाठी ना पूर्वी बॅग खोलली आपण, सगळा पसारा काढला, नवीन पॅकिंग केली, पूर्ण पॅकिंग सेट जेवढं पण सेट करून झालं पूर्ण खराब केलं. आणि फायनली आपल्याला हे भेटलंय. आपले ना आपली हवा ताईट झाली होती, डायरेक्ट डोकं खराब होऊन गेलं होतं, ॲडॅप्टर नव्हतं भेटत म्हणून. पण आता फायनली भेटलंय. सगळं सेटअप वगैरे करून झालेलं आहे. हे बघा, हवा मारायसाठी मशीन पण घेऊन आलोय आपण. आणि हवा चेक करायचं वर येते त्याचं पण करून. काय रे ब्रो, तुला कसं लावतं येतं? हा बघा भाई काय लावतोय बघा, झेंडा लावतोय, झेंडा, लद्दाख फ्लॅग. खूपच मोठं आहे, छोटवाला घ्यावं लागेल मला. आता नहीं बैठना छोटा, अभी छोटा तो हम लगाएंगे भैया. तुमने तो बहुत फॉर्म में लिया था उसको, बड़ा चाहिए तुमको. चलो गाइस, अभी हम निकल रहे हैं अपने आधे अधूरे ट्रिप के लिए. जो ट्रिप इधर से दुनिया तक है और उसके आगे का कंफर्म नहीं अभी तक. जैसी बारिश वगैरह का माहौल क्लियर होगा तो अपना ट्रिप आगे शिफ्ट होगा. उससे पहले अपना बांधना वगैरह ये जारी रहेगा. अभी पहले तो बैग बांध देते हैं, बैग हिलना नहीं चाहिए, इसमें लैपटॉप वगैरह सब कुछ है अपना. उसकी वजह से उसको फिर से पैक कर लेंगे, फिर आगे निकलेंगे. अभी चलो गाइस, ये अपना सामान, रेन कवर, बंजी कॉर्ड, स्लीपिंग बैग और जिसको आप ढूंढ रहे थे ये माइक कवर. चलो इसको सब पैक कर लेते हैं. सबसे पहले तो नीट की गाड़ी पैक की, उसका ठीक तरह से जुगाड़ लगाया अपन ने. तो अभी अपनी गाड़ी, उसके बाद देखते हैं अभी कैसा करने का. अभी अपना एक फिर से गेम हो गया है जो अपन हर टाइम पैक करते. नहीं चाहिए क्या? नहीं जूनी चाहिए. अपनी ये डोरी जो आपको पिछले ब्लॉग में देखने को मिली होंगी, इससे अपन हर बार बैग पैक करते तो सबसे पहले तो उससे टाइट कर लेंगे हर बार की तरह. मतलब बैग हिलना नहीं चाहिए अपना, क्योंकि बैग अगर हिलता है तो पूरा अपने ऊपर आ जाता है और गाड़ी चलाने में बहुत परेशानी हो जाती है, नहीं क्या उस टाइम. देखो काही चलायला है, कैसा कैसी में लाएगा अभी. हम सबसे पहले है ना अपनी गाड़ी को ना पंपा लगाने वाले हैं और प्लान चालू है इधर लगाने का कि इधर लगाने का. मध्येच लावना ब्रो. देखो इधर. तो अपन क्या करते हैं, सबसे पहले ये डुअल साइड टेप है ना, ऐसा चिपकाएंगे रास्ता के पीछे. और ये अभी निकालेंगे मस्त पैकी. इसकी वजह से बापा अपने साथ रहेंगे, नहीं क्या. हाँ ये देखो अपने साथ गणपति बप्पा रहेंगे. क्या दिखता है? अभी गणपति बप्पा भी लगा के हुआ है. पता नहीं है, दिख रहा है क्या? कैप हो गई है. उसके बाद अपन निकलेंगे अपने ट्रिप के लिए, जो कि अपनी लद्दाख ट्रिप. लेकिन लद्दाख ट्रिप का जो हाल चालू है उसका भी हम बताएंगे पूरा हालचाल बाइक पर. अभी तो सिर्फ इधर से निकलने वाले हैं, बाइक पे पूरा हालचाल बताएंगे आपको. निकलते अभी इधर से. दोघं मिळून रसमलाई खातोय बघा. रसमलाईची पार्टी चालू आहे म्हणायला गेलं तर. हे बघा रसमलाई, आणि गाडीला पण देणार आहे आपण. ओके, पहले गाड़ी को खिलाएंगे. क्या गाड़ी को खिलाएंगे. पहिले गाडीला त्या गाडीला पण द्यायची का?
गाइस मेरी गाड़ी को खिला रही है थोड़ा थोड़ा अभी अपन खाएंगे। सबसे पहले तुम लोग आइज। हाँ ले लिया तुमने, अभी हम खाते हैं। चेहरे पे कितनी खुशी चमक रही है इसके। सिर्फ अभी बरसात नहीं आनी चाहिए। अगर बरसात आ गई तो अपन रुक जाएंगे, अगर बरसात नहीं आई तो अपन निकल जाएंगे आगे के लिए। अभी सिर्फ आप हमारे लिए प्रार्थना करना हमारे लिए कि हम आगे की ट्रिप कंटिन्यू करें, बारिश ना आए। ओके, सगळं आता सेट झालं आहे। भाई पण तयार आहे, मी पण तयार आहे। चल मग निघतो। हां फोन करतो, काय काही नाही सांगतो तसं। चलो गाईज। हां यू टर्न आहे, मागं जायचं आहे। आपली ना लद्दाख ट्रिप इथून स्टार्ट होती आहे। फक्त प्रॉब्लेम एवढा आहे की पावसाने साथ दिली पाहिजे आणि गणपती बाप्पा आपल्याबरोबर आहे। तर सगळ्यात आधी आपल्याला जे नाव घ्यायचं आहे ते गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। चला तर मग ट्रिपची सुरुवात। चलो, आपली ट्रिप फायनली सक्सेसफुलच्या रस्त्यावर आहे। फक्त आता आपल्याला आहे ना पावसाने साथ दिली पाहिजे। पावसाने जर साथ दिली तर आपली ट्रिप नक्की सक्सेस होणार। सगळ्यात आधी ना पेट्रोल टाकून घेऊ। पेट्रोल टाकणं खूप इम्पॉर्टंट आहे नाही का। पेट्रोल जर टाकलं तरच आपली गाडी पुढं चालणार आहे, नाही तर आपली गाडी पुढं चालणार नाही आहे। तर गाईज आपल्या ब्लॉगची, आपल्या राईडची ही सुरुवात आहे। ओके चला तर मग सगळ्यात पहिले पेट्रोल टाकून घेऊ आपण। आणि आता आपल्याला भेटायचं आहे मयूरला भेटल्यानंतर आपण आपल्या राईडची पूर्णपणे सुरुवात करणार आहे। आणि मागच्या वेळेस रोहन आणि प्रज्वल होता, यावेळेस आपल्याला सोडायसाठी आलेले आहे सार्थक आणि प्रज्वल। त्या दिवशी पण प्रज्वल गाडी चालवत होता आणि आज पण प्रज्वलच गाडी चालवत आहे। फक्त मागचा जो पर्सन आहे तो चेंज झालेला आहे नाही का। निघालो आपण आपल्या लद्दाख ट्रिपसाठी। लद्दाख ट्रिप आपली चांगली हो, देवाच्या चरणी हीच प्रार्थना। आणि सुखरूप घरी हो आपण। ज्या वेळेस मागच्या वेळेस सारखं घरी आलो होतो तसंच आपण घरी हो यावेळेस पण नीट एकदम। भाई लोग आपण आलोय आता मयूरच्या इथं। मागच्या वेळेस भाई आपल्याबरोबर होता, यावेळेस नाही आहे। भाईला तुम्ही पण लय मिस करतील नाही का। मी तर मिस करणारच आहे, काय माणसाला पाठवलंय ना। मी तर मिस करणारच आहे, पण तुम्ही जास्त मिस करतील कारण की आपला नागोबा होता नाही का तो। चल भाई येतो का तू परत एकदा? जाऊन या विचार चेंज होतोय का तुझा? हा विचार होतोय ना, मग पण जाऊन या आता। चल भाई नको, लय भारी पुढच्या वर्षी, लय भारी chance पुढच्या आहे। वर्षी। अजून 5 दिवस आहे तुझ्याकडे, 4 दिवस आहे। टाइम नाही नाही तू पोहोचू शकतो आमच्यापर्यंत, आमच्यापेक्षा फास्ट गाडी चालवत होतो तू। फक्त टायगरला घेऊन ये। टायगर कुठे आहे? ते बाकीची पब्लिक पण पुढच्या वेळेस रेडी होईल। देखतो गाड़ी ली तो आ जाऊंगा। हे काय गाडी आहे? गाड़ी है आपले गाडी आहे, सब आहे। काय म्हणतात ते दस्तूर आहे, टाइम आहे, लेकिन है ना पैसा नहीं है। तो पहिले पैसा कमाएंगे फिर आएंगे, बरोबर का नाही? मग आधी पैसा मग जाऊ। टायगर कुठे? टायगरला फोन लाव। टायगरला कॉल करू। सगळी तयारी वगैरे झालेली आहे, रेडी आहे आपण निघायसाठी। निघाल्या बरोबरच पावसाने परत एकदा धडक दिली आपल्याला। मजबूत असा पाऊस चालू आहे, त्याच्यामुळे आपण मयूरच्या टेंटवर थांबलो आहे थोड्या वेळ। बाईक वगैरे लावून दिलेलं आहे, मयूरचं कस्टमर वगैरे चालू आहे। आपला मागच्या राईडचा पार्टनर टायगर आपल्याला भेटायला येतोय नाही का। 5 मिनटं लागणार त्याला। आणि हे बघा पाऊस बघू शकता तुम्ही, पाऊस चालू झाला। आता भिजायचं नाही आपल्याला, भिजायचं नसल्यामुळं आपण आहे ना थांबलो आहे, थोडंसं होल्ड करून घ्या। अजून 10 मिनटं जास्त थांबू, पण इथून पाऊस गेल्यानंतरच नेऊ कारण की आपल्या बॅगेत लॅपटॉप वगैरे ते भिजायला नको, म्हणून आरामात जाऊ। रायडिंग पार्टनर तिकडे काम करतोय, एक रायडिंग पार्टनर बॅनरचे काम करतोय। मागच्या वेळेच्या दोघं होते, बॅग भरून आणलेली त्यांनी। हे बघा इकडे माझा पण कामाची नाही का बॅग। यावेळेस काय येत नाही भाई, म्हटलं होतं त्याला चल। हप्ता किती पडलाय? 7.5 मोठा 2 वर्षाचा ठेवला ना, तुला ती गाडी माग पडेल असं।
कमिंग सून. आज गाईज आपल्या बाईक डिलिव्हरीच्या प्लेलिस्ट मध्ये अजून एक बाईक ऍड होणार आहे. लवकरात लवकर तुम्ही नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तयार राहा. हे बघा प्राइस आलेली कितीला पडते भाई नवीन बाईक डिलिव्हरीची व्हिडिओ कमिंग सून मध्ये पाहायला तयार राहा. हे बघा सुमित सुनील वाघ, हा टायगर उर्फ शेर कोटेशन बनवलंय. टायगरच्या ऑफिसला याच्यासाठी चाललोय की तो आपल्याला आहे ना जो आपण आपला इंडियन फ्लॅग लावलाय त्याचं स्टिकर लावून देणार नाही का. त्याच्यामुळे आपण आता टायगरच्या ऑफिसला चाललोय. बघू जर झालंच तर पटकन लावून घेऊ, जर राहिलं तर पुढे बघू नाही का. की मागच्या वेळेस आपला फ्लॅग निघून गेला होता, यावेळेस नको निघायला. त्यामुळे म्हणजे ना मागच्या वेळेसचा आणि हा आपला सेम रूट आहे. आणि आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या इथे पण जायचं होतं, पण तिथे ना काम चालू असल्यामुळे ना आपल्याला थोडंसं पोस्टपोन करतोय आपण. पण आपण धुळ्यात नक्की जाऊ. आपल्याला विचारताय कुठं चालले काय चालले. काकांना आपण सांगितलंय लद्दाखला चाललो. का काका सुमितकडे आहे ना तुमचा नंबर? तुम्हाला दुसऱ्या नंबरवरून फोन करू आम्ही सुमितला फोन लावू. व्हिडिओ कॉलवर सुमितला सांगून तो काका आले कामाला फोन कर. बघा सुमितचे काम दाखवतोय काय बनवतो. आता सध्या लोगो लावायचं काम चालू आहे त्याचं. मागच्या वेळेस आपल्या सोबत होता, पण यावेळेस फक्त व्हिडिओ कॉलला सोबत राहणार. फक्त व्हिडिओ कॉलला सोबत राहणार यावेळेस. येतोय का सुमे? आता आहे ना टायगरने आपल्याला आहे ना हा झेंडा काढायला लावलाय. बरोबर झेंडा आहे ना पाण्यामुळे बरोबर नाही दिसत आहे. तो डायरेक्ट आहे ना आता चिपकवून देणार आहे आपल्याला. त्याचं काम चालू आहे. त्याचं काम झाल्यानंतर आपल्याला आणि निकच्या गाडीला दोघांच्या गाडीला आहे ना झेंडा लावून घ्यायचा आहे नाही का. चिपकवून झाला आहे टायगरच्या हाताने. कशी दिसते बाईक तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आता एकदम परफेक्ट वाटतंय नाही का. मी आता लावायला चाललं आहे निकच्या बाईकला. दोघांच्या गाडीला लावलं म्हणजे आता ताण नाही आपल्याला. परफेक्ट झालं आहे. मागच्या वेळेस आपला झेंडा निघून गेला होता, पण यावेळेस ताण नाही आता. सेमच गेलो होतो, सेम रूट घेतला होता. यावेळेस पण सेम आहे. सगळं काही प्लॅनिंगनुसार चाललंय आपलं. फायनली गणपती बाप्पा जय शिवराय सगळ्यांना. आपण आपल्या रस्त्याला लागलेलो आहे. आपल्या ट्रिपची सुरुवात फायनली झाली नाही का. आता फक्त तुम्ही सपोर्ट करा आपल्याला. आपल्या सगळ्या व्हिडिओ बघा. मला व्हिडिओद्वारे सगळं बघायला भेटेल. काय काय फिरणार आहे आपण, कसं कसं जाणार आहे, काय जाणार आहे, रूट काय असणार आहे, हे मी तुम्हाला रोज डिटेल्स देत जाईल. सिग्नल लागला आहे. बाकीची पब्लिक सिग्नल तोडते, पण आपण सिग्नल तोडणार नाही आहे. थोडं ओपन ठेव ना, पूर्ण चिपकवू नको. नॉर्मल ओपन ठेव. हां हवा घुसल एवढं ओपन ठेव. भाईच्या हेल्मेटमध्ये फॉग येतोय आणि भाईची विजिबिलिटी कमी झाली आहे. बरोबर निक? ओपिसिटी कमी झाली आहे. त्याच्यामुळे त्याच्या डोळ्याला आहे ना भरपूर असा त्रास होतोय. मागची लद्दाख राईड बघितलीच असेल तुम्ही. नसल बघितली तर तोपर्यंत ती पण बघून घ्या. तिच्यात पण खूप सारा एन्जॉय केलेला आहे. जो की आमचा मयूर होता नागोबा. रोज आमचं एंटरटेनमेंट करायचा. आणि टायगर जो की आहे वाघोबा, तो पण आपलं खूप एंटरटेनमेंट करायचा. या दोघांना मी खूप मिस करणार आहे. त्यांच्याबरोबर जी पहिली राईड होती ना ती खूप म्हणजे खूप भारी होती नाही का. आणि मिस यू मयूर टायगर. आणि खूप मिस करणार आहे मी तुम्हाला दोघांना. जी आपण धमाल केली होती मागच्या वेळेस ती सगळी आठवल मला. तो प्रत्येक पॉईंट आठवल जिथं जिथं आपण सगळ्यांनी एकमेकाची मजा घेतली होती, मजा केली होती, एन्जॉय केला होता. या सगळ्या गोष्टी आठवणार आहे आपल्याला. भरपूर लोकांचं स्वप्न आहे की बाईक घेणं, लद्दाख ट्रिप करणं. नसल लद्दाख ट्रिप केली तरी फिरणं वगैरे या सगळ्या गोष्टीचं स्वप्न आहे. पण आपण ते स्वप्न पूर्ण करतोय नाही का आपलं स्वतःचं. सगळ्यांचं पूर्ण हो. गणपती बाप्पाच्या चरणी हीच प्रतीक्षा, गणपती बाप्पाच्या चरणी हीच प्रार्थना आपली. चला सगळ्यांचे स्वप्न पूर्ण हो, त्या पाठोपाठ आपले पण सगळे स्वप्न पूर्ण हो.
हे बघा बाय बाय करताय पोरं डायरेक्ट. आता आपण निघालोय नाशिकच्या बाहेर. नाशिकच्या बाहेर पोचायचं होतं आपल्याला, पण बाय 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 बाय. चलो गाईज. निघालो आपण आपल्या लद्दाख ट्रिपला. नवीन एपिसोड लद्दाख 2.0 घेऊन आलेलो आहे तुमच्या सगळ्यांसाठी. नक्की आपले व्हिडिओ बघा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. कसे वाटले व्हिडिओ सांगा. आजपासून डेली ब्लॉग तुमच्यासाठी घेऊन येत आहे आपण. रोजचे रोज ब्लॉग येणार आहे आपले. रोज बघा कसे वाटले सांगा. डीमार्ट आले. डीमार्ट आले म्हणजे नाशिक एक तर सुरू होतं एक तर संपतं आहे. त्याचप्रमाणे दरवेळेस आपण नाशिक सुरू होताना डीमार्ट लागते, पण यावेळेस जे डीमार्ट लागणार आहे ते आपण नाशिक सोडताना लागणार आहे. आपल्या उजव्या हाताला डीमार्ट आहे आणि आपण आता मुंबई आग्रा हायवेवर प्रवेश केला आहे. आपली यात्रा चालू झाली आता इथून. आतापासून आजपासून आपल्या नाशिकचा मी पहिला व्यक्ती आहे की जो R15 सेकंड टाईम घेऊन चाललो आहे. फर्स्ट टाईम पण घेऊन जाणारा मीच होतो. जर याच्या अगोदर कोणी गेला असेल त्यांनी व्हिडिओ टाकली का नाही माहिती नाही मला, पण आपण मागच्या वेळेस पण गेलो होतो, ह्या वेळेस पण गेलो होतो. आणि आपली त्रिशूल ही आपल्याला सेकंड टाईम साथ देणार आहे लद्दाखला जाण्यासाठी. तुम्ही पण माझ्याबरोबर कनेक्ट राहा, सगळ्या व्हिडिओ बघत राहा आणि नवनवीन जागांचा मी तुम्हाला आनंद देणार आहे. तो आनंद तुम्ही नक्की घ्या. जी ग्रीनरी आहे, जो सुंदरता आहे आपल्या महाराष्ट्राची, ती तुम्हाला आपल्या रस्त्यात तर बघायला भेटणारच आहे. पण त्याची सुरुवात जी होणार आहे ना ती चांदवडपासून होणार आहे. चांदवडला जे बघायला भेटतं ग्रीनरी ती अतिशय एक नंबर आहे. ढगं मस्त डोंगराला टेकलेले असतात. तुम्हाला जे सांगितलं मी एक प्रॉब्लेम आहे, तो प्रॉब्लेम असा आहे की मनाली हायवे चंदीगड हायवे तात्पुरता बंद करण्यात आलेला आहे पावसामुळे. पाऊस जास्त चालू असल्यामुळे थोडंसं नदीला पूर आलेला आहे तिथे. त्यामुळे आपण आहे ना 2-3 दिवस जोपर्यंत पूर्ण तिथं क्लिअर होत नाही तोपर्यंत होल्ड करणार आहे, वाट बघणार आहे सगळं क्लिअर होण्याची. त्याच्यानंतरच पुढच्या ट्रिपला म्हणजे पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार आहे. बहुत सारा डाटा जमा करो खुद के लिए. क्या घूमे हो, क्या नहीं घूमे हो, क्या देखा है, सब मेमोरी जमा करो. जब एक दिन बूढ़े हो जाओगे तब बैठ के यही देखना पड़ेगा. उस दिन चेहरे पे स्माइल होनी चाहिए. बस पूरी दुनिया घूमनी है अपने को अभी, और एक दिन ज़रूर आएगा वो जिस दिन अपन पूरी दुनिया घूमेंगे और सारी दुनिया का मज़ा लेंगे अपन. अभी फ़िलहाल इस राइड का, इस रोड का, इस जगह का मज़ा लेते हैं, ट्रिप एंजॉय करते हैं और ढेर सारी मेमोरी जमा करते हैं. पिछले टाइम अपन इधर रुके थे, बैग छूट गया था अपना, वीडियो देखा होगा आप सभी ने. लेकिन इस टाइम अपन किधर भी रुकने वाला नहीं है भाई. इस टाइम अपन ने बहुत कम सामान लिया है. इसके गाड़ी पे जो सामान दिख रहा है वो सिर्फ थोड़े टाइम के लिए है. बाद में जो अपनी एक्स्ट्रा बाइक आने वाली है दूल्हे से, उस पर लोड होने वाला है. पिछले टाइम देखा होगा आप लोगों ने, मेरे गाड़ी पे बहुत सामान था, मयूर के गाड़ी पे इतना बड़ा बैग लान दिया था अपन ने. लेकिन इस टाइम ऐसा कुछ नहीं है, सारा का सारा लोड कम कर दिया अपन ने. सिर्फ उसके टाकी पे टैंक बैग है और पीछे एक बैग है जिसमें थोड़ा कैंपिंग का सामान है अपना. बाकी सब क्लियर है. आप सब सोच रहे होंगे कि मैं मराठी बात करते करते हिंदी में क्यों शिफ्ट हो गया. तो भाई लोग, अपना ब्लॉग पूरी जनता देखनी चाहिए. सिर्फ महाराष्ट्र तक ही सीमित नहीं रहना है अपन को, महाराष्ट्र के बाहर भी जाना है, सबको दिखाना है. सब लोग अपने को देखेंगे, ऐसा कुछ तो भी करना है. और ये अपना बचपन है, बचपन ऐसे घूमते थे अपन बचपन में. तो देखो कैसे बाइक, ये देखो बच्चे.
ये अपना बचपन था और ये अभी अपनी जवानी है। बचपन और जवानी, मजा आ रहा है भाई। पिंपळगाव टोल नाका सोडतोय आपण आता। पिंपळगाव टोल नाक्यापर्यंत येऊन पोहोचलोय। असाच प्रवास चालू ठेव दादा देवा, असाच प्रवास चालू ठेव देवा। पाऊस नको येऊ देऊ फक्त, बस पाऊस सोडून सगळं काही येऊ दे, सगळं। हॅलो गाईज, आपण आता आहे ना येऊन थांबलोय ओझरच्या पुढे। आपली लद्दाख ट्रिप आहे ना स्टार्ट झालेली आहे। ओझरच्या पुढे थोडासा होल्ड घेतला आहे आपण, जो की पाणी पिण्यासाठी थांबलो होतो आपण। आणि आपल्या लद्दाख 2.0चे सगळे व्हिडिओ तुम्हाला आपल्या MB's बकेट लिस्ट चॅनलला बघायला भेटतील। जी पण अपडेट असेल ती तुम्हाला इंस्टाग्रामला बघायला भेटेल। यूट्यूबचे व्हिडिओ बघायचे असतील तर MB's बकेट लिस्ट या चॅनलला सबस्क्राईब करा। आणि कसे वाटले तुमचा फीडबॅक नक्की द्या। कुल्लू मनालीमध्ये जे हालचाल चालू आहे, पाण्यामुळं रस्ते वगैरह बंद झालेले हैं, ते सगळे क्लियर झाल्यानंतरच आपण पुढे निघणार है। दोस्तों हमें एक दिक्कत आ गई और ये भाई की गाड़ी चालू नहीं हो रही है। और देख सकते हो इस तरीके से वो चालू कर रहा है क्योंकि इसकी गाड़ी में किक नहीं है और इसकी बैटरी का प्रॉब्लम आ रहा है। तो अभी देखते हैं कैसे चालू करता है। धक्का मार के तो बोल रहा था भाईला, ओ भाईला चालू कर चालू कर। चालू ही नहीं हो रही भाई की गाड़ी। क्या है कहीं नहीं हुआ क्या। देख सकते हो इस तरीके से चालू कर रहा है गाड़ी और दिक्कत आ गई भाई को गाड़ी। आपल्या गाडीचा आहे ना एक आता प्रॉब्लेम झाला होता। मी ना 2 मिनिटं पार्किंग लाईट चालू ठेवल्या होत्या, त्यामुळे गाडीची पूर्ण बॅटरी डिस्चार्ज झाली होती। बॅटरी हेल्थ बघूया आपण, 13.8ला होती, तरी गाडी सेल घेत नव्हती। मी गाडी धक्का मारून चालू केली। काय होतंय काय होतंय कशामुळे होतंय काहीच समजलं नाही। 2 मिनिटं मी पण विचारात पडलो का नेमका प्रॉब्लेम काय आहे, कशामुळे होतं हे सगळं, मला पण विचार आला। पण आता आपण एकदा आहे ना बॅटरी दाखवून बघू, जर होत असेल तर बॅटरीचं काम करून घेऊ। भीती वाटायला लागली मला, भीती। इंजिन लाईट का लागला ते समजत नाही मला, बाकी काहीच प्रॉब्लेम नाही मला, काहीच म्हणजे काहीच प्रॉब्लेम नाही, पण इंजिन लाईट का लागला आहे हे चेक करायचं आहे। ते चेक होत नाही तोपर्यंत माझ्या मनात भीती तशीच राहील। उद्या आपण गेल्याबरोबर ते चेकिंगला जाऊ। हे काही माहिती नाही मला, पण मागच्या वेळेस जर तुम्ही ब्लॉग बघितला असेल आपला, तर आम्ही ना ह्याच जागेवर आहे ना थांबलो होतो। आणि आत्ता पण मला मयूरचा कॉल आला आणि परफेक्ट ह्याच जागेवर थांबलो आहे आम्ही। हा बोर्ड बघू शकता तुम्ही माझ्या मागच्या ब्लॉगमध्ये। लद्दाख ट्रिपच्या नाईटला थांबलो होतो आम्ही इथं। मयूर जॅकेटचे चेन वगैरे लावायचं विसरून गेला होता आणि ह्या वेळेस पण रूट पण सेम निघाला सुमितच्या शॉपपासून। आणि आता जिथं थांबलोय मी तो स्पॉट पण असा आहे का मागच्या वेळेस मी ह्याच स्पॉटला थांबलो होतो। म्हणजे तो योगायोग काय माहिती नाही मला, पण मागच्या वेळेस सारखीच आपल्या वेळेची ही ट्रिप पण चांगली होणार आहे मला असं वाटायला लागलं। आत्ताच कुत्रं उडवलेलं आहे। गाडीवाल्यांनो गाडी सांभाळून चालवा। आपण थांबणार होतो पण ऑलरेडी तिथे पब्लिक आहे कुत्र्यासाठी थांबलेली, डॉगसाठी, त्यामुळे आपण थांबलो नाही। पण खूप वाईट वाटतं। तुम्ही गाडी चालवताना रस्त्यात येणारे प्राणी थोडीशी काळजी घ्या। खूप खराब वाटलं नाही का? प्लीज़ रास्ते से गाड़ी चलाते वक्त थोड़ा संभाल के चलाओ। कोई जानवर आ रहा होगा बीच में तो गाड़ी स्लो करो।
उसको नहीं पता उसके साथ क्या होने वाला है, लेकिन आपको तो पता है अगर आपकी गाड़ी ने उसको उड़ाया तो आप उसके साथ क्या होने वाला है। पण येऊन पोहोचलो आहे टोल नाक्याजवळ, जो की आहे चांदवड टोल नाका। चांदवड टोल नाका क्रॉस करतोय आपण। स्पीड ब्रेकर आलं आणि आपल्याला आय थिंक वाजले आहे 5 वाजले असतील नाही का, मला तरी वाटतं 5 तरी वाजले आपल्याला। चला लवकरात लवकर टोल नाका क्रॉस करू आणि निकला आहे ना, भूक लागली तर भाईचं जेवणाचं काहीतरी जुगाड करायचं आहे आपलं। खुशी से पागल हो गए अपने को देख के, हॉर्न मार रहा था भाई अपन को और दिल से खुशी मिलती है भाई को, सलूट है भाई ने अपन को आवाज दिया, मस्त लगा भाई का। चलो बाय बाय भाई, ऐसे ही लोग मिलते हैं रास्ते में अपन को और बहुत ज़्यादा खुशी होती है, नहीं क्या? कोई अपन को आवाज़ दे, अच्छा लगता है, दिल से मज़ा आता है। चाय प्यायला आपण थांबलोय आता चांदवडमध्ये, जो की आपला सेकंड स्टॉप आहे नाही का। चांदवडमध्ये थांबलोय आपण, चहा वगैरे घेऊ। तर बघा ही बाईक इथे यायची आणि आपली बाईक समोर लावलेली इथे, त्यांनी गोप्रो चार्जिंगला लावलेला असल्यामुळे आहे ना बाईक इथे लावलेली आहे। आपण आता निघतोय इथून, लवकरात लवकर पुढे जायचं आहे। समोर बघू शकता पूर्ण पावसाचा माहोल झाला आहे नाही का, हे बघा पूर्ण पावसाचा माहोल झालेला आहे। त्याच्यामुळं जेवढं लवकर होईल तेवढं लवकर चांदवड पार करायचं आहे आपल्याला, पाऊस नको लागायला म्हणून। आणि पुढे गेल्यावर बघू आपला आता पुढचा प्लॅन काय राहणार आहे। आपली त्रिशूल आहे ना, त्रिशूल बॅटरीला प्रॉब्लेम देते नाही का, आता असा विषय होतोय नाही का, थोडा बॅटरीला प्रॉब्लेम नको द्यायला तिने, फक्त स्टार्ट झाली नसती तर एवढ्या पब्लिकमध्ये आपला कचरा झाला असता नाही का। एवढ्या पुऱ्या भर चौकात आपल्याला गाडी आहे ना धक्का मारून स्टार्ट करावं लागली असती। ते उतरवतं नाही, त्याचे पाय बघा, पाय नाही पुरत आहे। हाइट से ज़्यादा बड़ी गाड़ी ले ली ना। काकाला वाढायला लावली तिने गाडी। भाईचे हाल गो। समोर बघा रे तुम्ही, काय नजारा आहे रे, एक नंबर व्ह्यू आहे रे, एक नंबर जबरदस्त व्ह्यूचा आनंद घेताना तुम्ही आणि तुमच्या सोबत मी, बरोबर। हे बघा काय सुपर व्ह्यू आहे, ते बघा आजी बाबा, बघा आजी बाबा आपल्या मागं बॅग आहे, आजी बाबाच्या मागं कॅरेट आहे। आपल्या मागं जे आहे ते ट्रॅव्हलिंगचं एन्जॉयमेंटचं सामान आहे आणि बाबाच्या मागे जे आहे ते जबाबदारीचं सामान आहे। गाईज आपण इथं थोडंसं थांबलो होतो, व्ह्यू एक नंबर व्ह्यू भेटला होता आपल्याला, त्यासाठी आपण इथं व्ह्यूचा आनंद घेण्यासाठी थांबलो होतो। पिक्चर वगैरे घेतले, रील वगैरे घेतले। आता इथून निघतोय आपण धुळ्यासाठी, पण त्याआधी एकदा व्ह्यूचा आनंद घ्या, मजा घ्या आणि कसा वाटला तुम्हाला व्ह्यू नक्की कळवा कमेंटद्वारे। पब्लिक भेटली आपल्याला, धन्यवाद भावांनो। नाशिकचे कुठे इकडे, हो का? हॅलो गाईज, आपण आता निघालो होतो चांदवड घाटातनं, त्याच्यानंतर आपली सगळी पब्लिक फुल पब्लिक थांबली आहे। थँक्यू भावांनो, तुम्ही पण यांच्या भावाच्या इंस्टाग्राम हँडलला फॉलो करा। काय दादा इंस्टाग्राम चॅनल? वेडिंग स्टोरी। दादा पण फोटोग्राफर आहे, आपण पण फोटोग्राफर, म्हणजे आपण भाऊ एकच फॅमिलीचे आहे आपण सगळे। त्याच्यामुळे तुम्ही पण यांच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आणि यांचे मिनी ब्लॉग पण येतात। कोणते चॅनल होते दादा? त्या चॅनलवर तुम्हाला मिनी ब्लॉग पण बघायला भेटतील। नक्की तुम्ही यांच्या चॅनलला इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आणि मिनी ब्लॉग बघा, मस्त आहे यांचे मिनी ब्लॉग, यांनी आम्हाला दाखवले, भारी वाटलं बघितल्यानंतर। तुम्ही पण बघा। ही चौथी गाडी बघितली का जी टो करून चाललेली, याच्या अगोदर 4 गाड्या बघितल्या पण त्यांचं शूट नाही घेतलं, पण कंटिन्यू दिसायला लागल्यामुळे मी आता शूट घ्यायला चालू केले। ही एक गाडी आहे, याच्या अगोदर 3 गाड्या गेलेल्या आहे ज्यांना टो करून चालवलेलं होतं। एक मारुती 800 होती, त्याच्यानंतर एक छोटा हत्ती होता आणि एक अजून एक गाडी होती, त्या गाडीचं नाव नाही सांगता येणार मला। मागून येणारी गाडी आहे, त्या गाडीतल्या पब्लिककडे बघा तुम्ही फक्त।
कशी बघते बघा, हे बघा मी तुमच्यासाठी स्लो केलं. हे बघा, ही आहे मजा आणि ही आहे फिलिंग. भारी वाटलं बघून. थोडासा विषय झाला आहे, त्याच्यामुळे तो विषय काय आहे तो जाणून घेण्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघावा लागेल. व्हिडिओ बघा. भूक लागल्यामुळे आम्ही थांबलो आता चांदवडपासून एक 15 ते 20 किलोमीटरच्या अंतरावर. बाईक बघू शकता तुम्ही. थोडंसं पुढे जाऊन रिटर्न आम्ही मागे आलो. भूक लागली होती भाईला, निकला भूक लागलेल्या असल्यामुळे आम्हाला थोडंसं थांबावं लागलं, ब्रेक घ्यावा लागला. त्यामुळे आता थोडंसं काहीतरी नाश्ता वगैरे करतो, खातो काहीतरी आणि परत पुढे धुळ्यासाठी निघतो. आता गाडी तर एकदम परफेक्ट चालू आहे. फक्त आपल्याला आहे ना गाडीच्या याचा इश्यू वाटतो आहे बॅटरीचा, कारण की जर चावी ऑन राहिली तर बॅटरी डिस्चार्ज होती आहे. तर त्याचा प्रॉब्लेमचं सोल्युशन आपल्याला लवकरात लवकर बघावं लागेल. आणि इंजिन लाईट का लागतो आहे हा मला प्रश्न पडला आहे नाही का. तर सगळ्यात आधी त्याचं काम करायचं आपल्याला. इंजिन लाईट का लागतो आहे, इंजिन लाईटचं काम झाल्यानंतर आपण पुढे जाऊ. पण त्याआधी इंजिन लाईट का लागतो आहे हे शोरूमला जाऊन जाणून घेऊ. काका काय झालं, पेट्रोल संपलंय का? धक्का मारू का मागून? चालवता येईल का तुम्हाला? इकडच्या साईडने हळूहळू मारतो, नाही तर धक्का. तुम्ही जाऊ देऊ नक्की, नाही तर मारतो धक्का. लांब आहे का पेट्रोल पंप? बसून पहा, मावशींना चालू द्या. तुम्हाला धक्का मारतो, जेवढं जाता येईल तेवढी घेऊन जाऊ, त्याच्यानुसार पुढचं बघू. इथून धक्का लावतो वाटलंच तर मी. चला घ्या थोडीशी पुढं, या गर्दीतनं काढून घ्या, ढकलून या गर्दीतनं पुढे घेऊन टाका, मी धक्का देतो. मग घ्या थोडीशी पुढं. चलो काहीच, काकांना जेवढं होईल तेवढं घेऊन जाऊ आपण. आता आलं का पेट्रोल पंप? चला ना देतो ना धक्का मी. गर्दीतनं काढून घ्या, देतो मी हळूहळू. घेऊन टाका हळूहळू पुढं. पेट्रोल पंपापर्यंत सोडतो तुम्हाला मी. चला झाली का? चला, काकाची गाडी चालू झाली. चला काका, येऊ का? चला, बरोबर जाईल आता काकाची गाडी. चलो गाईच, फायनली काकाची गाडी चालू झालेली आहे. भाई लोक, आता एक सीन झाला आहे जो की भाईच्या गोप्रोचा झाला आहे. गोप्रो बघा आत्ता आहे ना डायरेक्ट हेल्मेटवरून पडून गेला असता. बघा किती घाण विषय झाला आहे. हे बघा, हे पूर्ण निघून गेलं. आपण जे माउंट मागवलं होतं ते एकदम नकली निघालेलं आहे. आता घरी जाऊन त्याला एमसीलने चिपकावं लागणार आहे. बरं झालं गोप्रो पडला नाही. गोप्रो जर पडला असता तर भाईची पुरी वाट लागली असती. आणि तुझा भाई एवढा शांती रहना करून दे. बोला ना, मौत अपने को हम मौत से डरते, मौत हमसे डरते, इसलिए मेरे को पता नहीं. गाइस रेकॉर्ड झालंय बरं का हे. मौत हमसे डरती, हम मौत से नहीं डरते. लद्दाखला गेल्यावर आहे ना मला -3 मध्ये ना उघडा वाटायला लावतो मी आता डायरेक्ट. ट्रक पा कशी चालली आहे, बूम. भाई आपल्याला इथून लवकरात लवकर निघावं लागेल. गाईच बोर्ड बघू शकता तुम्ही, काय दुर्घटना से देर भली. तर त्यामुळे आपण गाडी चालवताना सावधानी ठेवणार आहे. या आपल्या गाड्या सगळं एकदम रिलॅक्स आहे. आत्तापर्यंत रिलॅक्स चालू आहे. आणि आपली गाडी ना एका दगडावरून आदळली होती. काही प्रॉब्लेम तर नाही आला आहे. टायर गरम झालेलं आहे. बिल्ड क्वालिटी एक नंबर आहे गाडीची. डायरेक्ट किती पण काही झालं, एवढा दगड होता एवढा मला दिसला नाही. समोर आल्यावर दगड दिसला नाही का, त्यावेळेस मला कळालं का गाडी दगडावरून गेलेली आहे. पण गाडीला काही झालेलं नाही. आपल्या गाड्या बघू शकता. आता थोडासा चहा वगैरे घेऊ, त्याच्यानंतर पुढे निघू आपण नाही का. पण परत एकदा दाखवतो, गाडी चालवताना ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. आता मजबूत अशा ट्रॅफिकचा सामना करावा लागतोय. बघू शकता मागच्या 1 किलोमीटरपासून ट्रॅफिक चालू होती. कसा तिच्यातनं निघालो, पण मला वाटलं होतं संपणार आहे ट्रॅफिक. पण समोर बघू शकता तुम्ही,
खतरनाक ट्रॅफिक आहे नाही का. आणि आता किती वेळ चालणार ही ट्रॅफिक हे पण आपल्याला पूर्णपणे आयडिया नाही का. तो जोपर्यंत चालल तोपर्यंत आपण या ट्रॅफिकचा आनंद घेऊ आणि तुम्ही पण या ट्रॅफिकचा आनंद घ्या नाही का. पोचलो आहे धुळ्यापासून एक 7 ते 8 किलोमीटर अगोदर लळिंग टोल नाक्याला. हा टोल नाका क्रॉस होताच धुळे आता इथून फक्त 5 ते 7 किलोमीटरवर आहे, जास्त काही लांब नाही आहे. जवळ आलो आहे आपण आपल्या ड्रीम डेस्टिनेशनच्या एकदम जवळ आलो आहे आपण आता, की जी आपली रात्रीचा स्टे आहे आपला तो इथं राहणार आहे. कॅश नाही. हॅलो गाईज, आपण आहे ना आता धुळ्यात येऊन पोचलो आहे. आपल्या घराजवळ पण येऊन पोचलो आहे. तर वरती घर, इथं बाईक पार्क करून झाली आपली. सगळ्यात आधी इथं आपण सगळं सामान आहे ना खाली उतरवून घेणार आहे, बॅग सोडून घेणार आहे. कारण की बॅग सोडल्यानंतरच आपण वर जाता येईल. आणि बाकीची काय घ्या इथं मध्ये बसलेली स्माईल बघा व्हायची, स्माईल बघा असे वाकून बघताय. इथे येऊन थांबले. सगळ्यात आधी आता बाईकवरून सामान अनलोड करू, त्याच्यानंतर वर जाऊन भेटतो मी तुम्हाला. सगळ्यात आधीचं सामान खोलून घेतो पहिले. हॅलो गाईज, आपण फायनली ना येऊन पोचलो आहे दरवाजात. आणि आमची अवस्था बघू शकता तुम्ही. बॅग कशी धरून घेऊन चाललो आहे मी डायरेक्ट. इकडे डायरेक्ट रायडिंग बॅग अटकवून दिलेली आहे. आणि या हातात रेग्युलर बॅग आहे नाही का, त्याच्यात स्लिपिंग बॅग आणि बाईकचं कवर आहे. या सगळ्या गोष्टी आपल्या. आणि दरवाजा ओपनच आहे नाही का. पब्लिकला माहिती होतं आपली धडाकेबाज एंट्री होणार आहे असं. त्यासाठी आपण येऊन पोचलो. या अरे बाप, पोचलो भाई एकदाच. ये आता एक काम करा, पटापट चहा घेऊन आमच्यासाठी. चहा नका आणायला लावू तुम्ही. कुठे आहे खाली खाली चहा आणायला अजून आमच्या बॅग मस्त फुलार वगैरे रेडी ठेवला असता. जा लगेच घेऊन या. कोणाला माहिती नाही. गाईज ही व्हिडिओ डिलीट करून टाकतो, परत येतो. हारवीर घेऊन यार तुम्ही पटकन. जा बरं पटकन. हारवीर घेऊन या बरं पटकन. चला बघा, याची गाडी अशीच आहे इथं. सरळ आणलं तुझं ते हे टाकायच्यात बलक लाभा. अरे बाप, चावी पडली रे ग्लोव्ज. चला, ते भीक मागितल्यासारखं वाटतंय मला. मी वाटी घेऊन उभं आहे, तो टाकतोय डायरेक्ट. काय खतरनाक विषय पाहिला का. पकडलं तर पैसे भरायचे तयारी ठेवा भाई. योगेश भरशील का. जाय मग घेऊन जा आता बिंदास. सगळ्यात आधी आहे ना आपण सामान वर ठेवून घेणार आहे. आणि पूर्णपणे घामाने वल्ल झालोय आपण. तर अंग पुसून घेणार आहे पहिले. आता अंग पुसण्यापेक्षा आहे ना आपण ड्रेस चेंज करून घेणार नाही का. ड्रेस चेंज बाईचे कामं चालू आहे. कसले कामं चालले भाई. आयुष्य आलेलं आहे भाई. आपलं ॲडसेन्सचं काम करायचं आहे. गुगल ॲडसेन्सचं अकाउंट खोलायचं आहे आपलं. ते मला बोललो होतो आपण, ते कुठे गेलं काय माहिती. आता आपल्याला आहे ना फक्त थोड्या वेळ सांगतो तुला किती वेळ बाकी आहे आपला. आपण दरवाजात आलो डायरेक्ट आता. हां, एवढंच बाकी आहे फक्त आता. एवढा दरवाजात आलो आहे भाई आपण डायरेक्ट आता. नाही रे, एवढं पण नाही. जवळ आलो आपण गाईस. आता फक्त तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ पास सपोर्ट करा. आपल्याला खूप गरज आहे आता तुमच्या सगळ्यांची आपल्याला सपोर्टची. कारण की त्याच्यानंतर आपला धमाका होणार आहे. तो धमाका तुम्हाला मी सांगणार आहे. एवढा सगळा आपला पसारा आहे. ही फक्त पंचर किट वगैरे, हवा मारायचं मशीन याच्यात आहे. सगळं सामान आहे आपलीच आहे ना. 3,500ची टेंट तुम्हाला नाही दिला त्या दिवशी. स्लिपिंग बॅग आहे ना ती, त्याच्यात झोपता येतं डायरेक्ट. डायरेक्ट काय करायचं, बॅग खोलायची, बॅग मध्ये घुसायचं, चेन लावली, खतम. डायरेक्ट झोपून जायचं भाई. ताणच नाही घ्यायचं. डायरेक्ट वॉटरप्रूफ आहे सगळं.
गोप्रो एक नंबर भाई, बॅटरी तर अजून एक नंबर. पण असा घाण सीन झाला होता ना आमचं आहे ना, माईकचा आहे ना सेल संपून गेला भाई. 2 तास खेळत बसलो. पहिले याचा चालत नव्हता दिगचा, माईकचा सेलवाला माईक आहे ना, त्याचा सेल संपून गेला, तिथून जातानाच संपून गेला. आणि मी आला होतो दमनवरून आल्यानंतर चेक करतोय त्याचा माईक चालत नाही. म्हटलं ठीक माझ्याला लावून बघू, माझं काही चालत नाहीये. 2 तास खेळत बसलो, याला लाव त्याला लाव, हात पाय थंडे डायरेक्ट भाई. 2 तासानंतर क्लिक झालं भाई आपल्या माईकला सेल आहे, सेल टाकावं लागतो. सेल घेऊन एक नंबर माईक चालत भाई, खुश. निकचा विषय झाला, मग निकचा चालत नव्हता. माईक शोधतोय, माईक भेटत नाही. इकडे फोन लावला माईक साठी, नाही अवेलेबल. नाशिकला गेलो, नाशिकला कसं तरी भेटला. 800 रुपयाचा माईक भेटला आपल्याला 400 रुपयाला. आणि हेल्मेट उचलायला गेलो, बघतोय ऍडॅप्टर नाही भेटत. सगळी बॅग फुलली भाई, सगळी पुरा पासा फुल घामारी वरला. त्याला फोन लाव, ज्या दुकानात गेलो होतो त्या दुकानवाल्याला फोन लाव. आणि त्याच्यानंतर मम्मी आली वरती, मम्मी म्हणे गाडीच्या तिकीट विकीट ठेवलं होतं का? मग तू पेटली भाई, तिथं खाली ठेवलं माहिती. असं संताप झालं ना भाई, पुरं सामान पसरलेलं होतं डायरेक्ट. परत पुरं पॅक केलं, निघायला 3 वाजले आम्हाला असे. आणि बघा भाई काम करताना थँक्यू भाई. जाऊ द्या, ज्याची धोंडू भांडणं चालू आहे दोघांची. आता सध्या पुरता ब्लॉग इथेच एंड करतो, संपवतो. आता हा पसारा आवरतो. आणि भाईला पण भूक लागली, घरी जायची, पण त्याला पाठवत नाहीये निखिल. मोमोज योगेश काय तू दुपारी झोपला म्हणून त्याला जाता नाही येते. काय बोलायचं आता याच्यावर? निक तुझे काय हाल आहे? तू काय बोलतोय आजच्या ट्रिप बद्दल? याच्या तोंडावर वाटतंय का छान झालेली ट्रिप? भाई मजबूत जाम झालेलं आहे. मला वाजता काय होतं, माझी पाठ दाबून दे का भाई, म्हटलं अजून आवडून दे. जेव्हा तिथं घरी पाठ दुखत तेव्हा पुढं हे पाहिजे कसं याला बरोबर एक पण ब्लॉग एड होणार नाही यांचा आता रोजचा. योगेशला भरोसा नाही तुझ्यावर? आताची कंडिशन अरे 150 चालू आहे, रोज 400 450 मारायचे. जाम झालाय. चला गाईस, ब्लॉग इथेच एंड करतो. नवीन ब्लॉग घेऊन नवीन डेला परत एकदा येऊ. लद्दाखची पण तुम्हाला अपडेट दिली, आपलं काय आहे काही नाही हे सगळं सांगून ब्लॉग इथेच एंड करतो. चला बाय बाय.